नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत आज नक्की कोणती यादी आली आहे, तर या यादीमध्ये किती शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही यादी जिल्हावार म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज आली आहे का किंवा बँकनिहाय आली आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहणार आहोत. तर आज कोणती यादी आली आणि किती शेतकऱ्यांची आली, तर आज सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीची दुसरी मोठी प्राथमिक यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण लाभार्थी शेतकरी आज जाहीर झालेल्या या दुसऱ्या यादीमध्ये तब्बल 61,900 पात्र शेतकरी बांधवांचा समावेश करण्यात आला आहे. कर्जमाफीची एकूण रक्कम ही 61,900 शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तब्बल 533 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ही रक्कम थेट त्यांच्या कर्ज खात्यात जमा होणार आहे. पहिली यादी कधी आली होती, तर 22 जुलै रोजी अवघ्या 553 शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर झाली होती. परंतु आजची यादी खऱ्या अर्थाने अत्यंत मोठी आणि व्यापक यादी आहे. आता ही यादी जिल्हावार किंवा डिस्ट्रिक्ट वाईज आली आहे का, तर कशी आली आहे, तर बँका आणि जिल्हा केंद्रीय पद्धत अशा प्रकारे ती यादी आली आहे. ही यादी पूर्णपणे जिल्हा आणि बँकनिहाय पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे. आजचा मुख्य जिल्हा आहे पुणे. आज आलेली यादी 61,900 शेतकऱ्यांची संपूर्ण यादी ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र खातेदारांची आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची पीक कर्ज या बँकेत थकीत होती त्यांची नावे या यादीत समाविष्ट आहेत. तर आता पडलेला प्रश्न म्हणजे इतर जिल्ह्यांचे काय, तर इतर जिल्ह्यांतील शेतकरी विचारत असतील की आमच्या जिल्ह्याची यादी कधी येणार, तर शासनाने स्पष्ट केले आहे की सर्व जिल्ह्यांची माहिती गोळा झाली असून तांत्रिक पडताळणी सुरू झाली आहे. जशी पुणे जिल्ह्याची यादी बँकनिहाय झाली तशीच अमरावती, लातूर, नागपूर, सातारा, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर इतर सर्व जिल्ह्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने पुढील 2-3 दिवसात जाहीर केल्या जातील. आता मुख्य गोष्ट पाहूया, ती म्हणजे यादीत नाव आल्यावर कोणते काम करणे अनिवार्य आहे. तर शेतकरी बांधवांनो, नुसते यादीत नाव येऊन चालणार नाही. तर तुम्हाला कर्जमाफीचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला 2 अत्यंत महत्त्वाची कामे तातडीने करावी लागतील. ती म्हणजे आधार प्रमाणीकरण EKYC. तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर म्हणजेच CSC सेंटर किंवा बँकेत जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन म्हणजेच बायोमेट्रिक किंवा मोबाईल OTPद्वारे आधार प्रमाणीकरण करून घ्या. त्याशिवाय बँकेत पैसे जमा होणार नाहीत. तसेच दुसरं म्हणजे ॲग्रिस्टॅक नोंदणी. शासनाच्या नवीन नियमानुसार सर्व शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून ॲग्रिस्टॅक पोर्टलवर आपली डिजिटल नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे. आता ही यादी कुठे आणि कशी पाहायची, तर तुम्हाला यादी पाहायची असेल तर तुम्ही महायुतीच्या अधिकृत म्हणजेच MGPSKY पोर्टलवर लॉग इन करून ती पाहू शकता. तसेच तुमच्या भागातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचक फलकावर ही यादी उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच तुम्ही तुमच्या संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जाऊनही तुमचे नाव तपासू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजच्या कर्जमाफी यादीचे सर्वात मोठे अपडेट. जशा इतर जिल्ह्यांच्या याद्या अपलोड होतील तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुण्याची भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.